धन्य ते आरण रत्नाची ते खान, जन्मला निधान सावधा. आरण क्षेत्राचा महिमा नामदेव महाराजांनी या शब्दामध्ये वर्णन केलेला आहे. संत शिरोमणी श्री नामदेव महाराजांचं हे स्थान, त्यांची कर्मभूमी, त्यांची जन्मभूमी आणि त्यांचं समाधी स्थान हे आरण हे क्षेत्र आहे. या आरण क्षेत्री संत शिरोमणी श्री सावता महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवाला आपल्या फडावरच्या समाजासह येऊन तो सोहळा संपन्न करण्याची परंपरा आमच्या देहूकर फडावर पूर्वापार चालत आलेली आहे. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या वंशामधून माझ्या आधीपासूनही जवळजवळ 5-6 पिढ्यापासून ही परंपरा साधारणपणे 2-250 वर्षापासूनची चालू आहे. त्या निमित्ताने या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायांच्या गाठ्यावरचं भजन, हरिपाठ, कीर्तन आणि याबरोबर इथं अन्नदानाचा एक मोठा कार्यक्रम अशा प्रकारचे 7 दिवस होत राहतात. नामदेव महाराजांनी वर्णन केल्याप्रमाणे या ठिकाणी संतश्रेष्ठ श्री सावता महाराजांचा हा समाधी सोहळा आषाढवती चतुर्दशी या दिवशी संपन्न केला जातो. सकाळी 10 ते 12 महाराजांच्या समाधी प्रसंगाचं वर्णन करून समाधीवर पुष्पवृष्टी केली जाते. अशा पद्धतीनं संतांच्या मांदियाळीमध्ये असणारे संत शिरोमणी सावता महाराज हे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे संत महाराज. त्याचबरोबर पुण्यतिथी सोहळ्याचा हा जो इथला मोठा आनंद आहे, तितकाच मोठा आनंद दुसऱ्या दिवशी होणाऱ्या श्रीफळ हंडीचा आहे. आरण क्षेत्रामध्ये असणाऱ्या श्रीफळ हंडीच्या या सोहळ्याचं स्वरूप हे अतिशय आगळं वेगळ्या प्रकारचं आहे. आपण जर केवळ हा श्रीफळ हंडीचा सोहळा पाहण्याकरता जर आरण क्षेत्री आला तर आपणाला एक वेगळ्या प्रकारचं मोठं दर्शन झाल्याचं समाधान निश्चितपणे प्राप्त होईल. याचं कारण असं की काल्याचं कीर्तन होतं, हंडी ही सगळीकडे बांधली जाते आणि त्यावेळेला हंडी फोडून काला सर्वांना वाटला जातो. असं आपल्या संप्रदायामध्ये ह्या गोष्टी प्रचलित आहेत. पण आरणमधील हा काल्याचा सोहळा जरा थोडा वेगळा आहे. वेगळा आहे याचा अर्थ असा आहे की इथे एक लाकडी चक्र असतं, त्याच्या मध्यभागी शिंकाळ असतं आणि त्याच्यामध्ये एक छोटीशी हंडी तरी खापराची अशा प्रकारचा डेरा ठेवला जातो. त्याच्यामध्ये काला ठेवला जातो, दही काला, आणि त्या हंडीला सभोवताली सगळे नारळ बांधले जातात. असंख्य नारळ म्हणजे शेकडो नव्हे हजारो नारळ त्या हंडीला बांधले जातात. या नारळांची सुद्धा परंपरा आहे बरं का. म्हणजे काही नारळ हे नवसाचे असतात, काही नारळ हे सावता महाराजांच्या भक्तीपेटी त्यांना वाहिलेले असतात. अशा सगळ्या नारळांनी ही हंडी लगडून जाते आणि उंच अशा ठिकाणावरती हंडी बांधली जाते. आणि मग हंडीचे जे मानकरी असतात ते वर बसून ती हंडी गोल फिरवतात आणि आमच्या घराण्यामध्ये अशा प्रकारची ही हंडी फोडण्याचा मान हा परंपरेनं चालत आलेला आहे. वेशीवरच्या पारापुढे काल्याचं कीर्तन होतं. पारावर सावता महाराजांची पालखी असते आणि पालखी समोर उंच अशा स्थानावर ही हंडी बांधलेली असते. काल्याचं कीर्तन झाल्याबरोबर अशा प्रकारे हा हंडी फोडण्याचा कार्यक्रम सुरू होतो. तो अत्यंत अद्वितीय स्वरूपातला आहे. फारच मोठा अशा प्रकारचा आणखी त्या ठिकाणी डोळ्याचं पारणं फेडणारं हे दृश्य असतं. हा सगळा सोहळा साधारणपणे संध्याकाळी दिवे लागण्याच्या सुमारास हा हंडीचा कार्यक्रम होतो. 4 वाजता कीर्तनाला आरंभ होतो. 4 ते 6 कीर्तन होतं आणि 6च्या पुढे साधारणपणे सूर्यास्ताच्या समयाला हा हंडीचा श्रीफळ हंडीचा हा कार्यक्रम होतो. आरणच्या परिसरातील आणि पंचक्रोशीतील सगळे भाविक, त्याचबरोबर आता अलीकडच्या प्रसार माध्यमामुळं अगदी नाशिक असो, पुणे असो, नगर असो, सोलापूर असो, सांगलीचा भाग असो, या महाराष्ट्रातल्या असंख्य परिसरातून लोक हा हंडीचा सोहळा पाहण्याकरता आरणमध्ये येतात. आता परिस्थितीप्रमाणे बदल होत चालले.
लोकांची गर्दी वाढत चालली आहे, त्याप्रमाणे मग या ठिकाणी सोयी सुविधाही अशा प्रकारच्या आता होत चाललेली आहे. आरणला तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला गेलेला आहे आणि एक उत्तम अशा प्रकारचं हे स्थान लोकांच्या दर्शनाकरता आता सर्वांगाने सुविधायुक्त अशा प्रकारचं घडत आहे. पंढरपूर पासून अवघे 30 किलोमीटर अंतरावर असणारं हे क्षेत्र त्या सावता महाराजांच्या समाधी सोहळ्याकरता पंढरीहून साक्षात श्री पांडुरंगाची पालखी प्रत्यक्ष पांडुरंग भगवान या ठिकाणी सावता महाराजांना समाधी देण्याकरता आलेले आहे. असा हा मोठा देवदुर्लभ सोहळा आपल्याला इथे पाहायला मिळतो. रामकृष्ण.